नमस्कार मंडळी, पाककृती विथ पल्लवीमध्ये आपले स्वागत आहे. नेहमीचीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला होता, म्हणून आज भरली भेंडी केली आहे. त्यासाठी मी इथे 1/2 किलो भेंडी घेतली आहे. पण ही बघा अशी छोटीशी अगदी कोवळी भेंडी मी घेतली आहे. जेव्हा मला अशी कोवळी भेंडी भेटतात तेव्हाच मी भरली भेंडी करते. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. त्यासाठी अर्धी वाटी ओला नारळ घेतला आहे. हा नारळ मी जरा मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेतला आहे. अर्धी वाटी दाण्याचं कूट घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे थोडीशी. मसाल्यांमध्ये 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ. भेंडीच्या देठाकडची बाजू आणि पुढचं टोक अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि त्याला मध्ये अशी एक उभी चीर मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येईल. अशा प्रकारे मी सगळे भेंडी कापून घेतले आहेत. इथे एका भांड्यामध्ये मी ओला नारळ आणि दाण्याचं कूट, कोथिंबीर आणि मसाले सगळं एकत्र करून घेणार आहे. छान एकत्र करायचं आहे व्यवस्थितपणे. त्याच्यात मी पाणी वगैरे काही टाकलेलं नाही. आपण जो ओला नारळ घेतला होता त्यालाच पाणी सुटतं. तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता. हे बघा अशा प्रकारे हा ओला झाला आहे. आणि आता मी हे चीर मारलेला सगळ्या भेंड्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे. बरेचदा आहे ना मसाला आपण नुसता दाण्याचं पीठ टाकून केला की तो सुका सुका लागतो, किंवा नुसतं ओला खोबरा जरी घेतला तरी पण सुका सुका होतं बरेचदा. पण जेव्हा आपण खोबरा मिक्सरमध्ये फिरून घेतो त्यामुळे त्याला एक नैसर्गिकपणे पाणी सुटतं बघा. त्यामुळे खाताना खूप जास्त सुकं सुकं वाटत नाही. अशा प्रकारे सगळे भेंडी मी भरून घेणार आहे. बघा सगळी भेंडी मसाला भरून घेतला आहे. लगभग सगळा मसाला जो मी केला होता सगळा ह्याच्यात भरून घेतला आहे. आता एका पॅन मध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे. चपातीचा तवा वगैरे असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण जसं वडी वगैरे शालो फ्राय करतो त्याच प्रकारे आपल्याला हे थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मसाला भरलेली बाजू आहे ती पहिल्यांदा आपल्याला वरच्या साईडला ठेवायची आहे, नाहीतर सगळा मसाला तेलामध्ये विरघळून जाईल. इथे सगळीच भेंडी पॅन मध्ये राहिली आहे त्यामुळे एकाच वेळेला फ्राय करून घेणार आहे. आणि थोडासा आहे ना कढीपत्ता टाकायचा आहे, त्याच्यामुळे ना खूप छान स्वाद येतो. झाकण ठेवून मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं हे वाफवून घेणार आहे. कढीपत्त्यामुळे मस्त असा सुवास सुटला आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर मी ही सगळी भेंडी परतून घेणार आहे, म्हणजे मसाल्याची बाजू सुद्धा छान भाजली जाईल. तर ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला मंद आचेवरती मी फ्राय करून घेणार आहे आणि 2 मिनिटं मोठ्या आचेवरती फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून हे थोडेसे कुरकुरीत होतील. फार जास्त वेळ फ्राय करू नका, नाहीतर मसाला जास्त करपेल आणि ते कडवट लागेल. भेंडी छोटी आणि कोवळी असल्यामुळे पटकन शिजतात, फार वेळ लागत नाही. मस्त असं भरली भेंडी तयार आहे. भाकरी किंवा चपाती सोबत मस्त असे खा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.